आज दिनांक 1 मार्च रोजी दुपारी 2 वाजता श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशन यांच्या वतीने मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। अधिवेशनातील मूर्तिकारांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात हे अधिवेशन बोलवण्यात आले आहे। यावेळी माध्यमांना माहिती देताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 12 मे 2020च्या गणेश विसर्जनाच्या गाईडलाईनमधील काही जाचक अटीमुळे गणेशोत्सवावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या जाचक अटी गाईडलाईनमधून काढण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने येथे न्यायप्रविष्ट असल्याकारणाने याकरिता कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये याकरिता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांना माहिती दिली। यावेळी सचिन कोळेश्वर, सचिव संघटन सचिव श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशन यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली। सर्व आपल्या पत्रकार बंधू सर्वांना आम्ही त्या बैठकीसाठी आमंत्रित करतोय आणि काही मुद्दे जे आहेत महत्त्वाचे ते आपण सर्वांना मी प्रेस नोट मध्ये दिलेलेच आहेत। तुम्ही ते अधिवेशनाचं मुद्दे सगळे आमचे पण कुठे होणार पत्रिका दिल्याची सर्वांना पत्रिका आल्या नाही ना गणेश मूर्तिकार श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशन अमरावती जिल्हा यांच्या वतीने उद्या श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व तसेच श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशन अमरावती जिल्हा व विदर्भातले सर्व मूर्तिकार यांनी मूर्तिकार अधिवेशन उद्या अमरावतीमध्ये आयोजित केलेलं आहे। तरी या अधिवेशनाकरता आम्ही सर्व मूर्तिकारांना व सर्व लोकांना आवाहन करतो की उद्या काही आमच्या प्रमुख मागण्या व प्रमुख विषयांवरती सर्वांनी या गोष्टींमध्ये यावे। 12 मे 2020 रोजी दिलेल्या गाईडलाईनला कुठेतरी या चुकीच्या आलेल्या आहेत मूर्तिकारांच्या विषयी। याकरता आपण उद्या एक मोठं भव्य अधिवेशन आहे, तरी कृपया सर्व लोकांनी यामध्ये आमंत्रित आहात आणि सर्वांनी यावे।